विरोध करण्यात आला होता, काय भूमिका आहे? सर भूमिका आमची अशी वेगळी काही नाही आहे. फक्त आम्हाला या कंपनीला आणि या प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की कमीत कमी आम्हाला जगू द्या, आम्हाला कमीत कमी सुखाने जगू द्या. ह्या कंपनीची आज पहिल्यांदा नाही आहे. ही वॉल कंपाऊंड ज्यावेळी चालू होती त्यावेळी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाला आणून आम्हाला इथनं उचलून पोलीस स्टेशनला उचलून घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर आमच्या मागे भरपूर काही केलेले आहेत. आम्हाला फोन कॉल चालले आहेत, धमक्या द्यायचे. त्याच्यानंतर ही कंपनी 2020ला हिची मुदत पूर्ण झालेली आहे. त्या अगोदर 2018ला या कंपनीमध्ये एक पोकलनच्या साह्याने ज्यावेळी केमिकल प्रेस करत होते त्यावेळी एक एवढा जोरात ब्लास्ट झाला का करवल्यापासून तलोजापासून आवाज येत होता, आवाज गेला. पोकलनचा ड्रायव्हर अक्षरशः जागीच मृत्यू झालेला त्याचा. तो पोकलनचा बकेट तुटून अर्धा किलोमीटरपर्यंत गेलेला आहे, ओढून एवढं लांब गेलेला आहे. आणि तेव्हा सुद्धा प्रशासनाचं हेच ढसाळ काम चालू आहे. आज हा प्रशासन फक्त का आम्ही मरायची वाट बघतोय का? नक्की काय मागणी काय असेल तुमची प्रशासनाकडे? आज या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहात, प्रमुख मागणी काय असेल ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहत असतील तर काय संदेश द्या? आज आम्हाला एवढं सांगायचं आहे का ह्या भिंतीला 1 वर्ष सुद्धा झालेलं नाहीये काम करून, किंवा इव्हन आता सुद्धा काम पुढे चालू आहे. तो तुम्हाला पाहिजे मी तिथे घेऊन जातो आणि तिथे सुद्धा तुम्हाला दाखवतो की आता तुरंत लाईव्ह मध्ये खालून किती केमिकल बाहेर येतोय. ह्यावेळी ही जी भिंत बांधायला चालू आहे तिथे किती केमिकल बाहेर येतोय ते तुम्ही स्वतः बघू शकता. आणि ही जी भिंत आता जी बांधलेली आहे ही भिंतीचं काम तर आम्ही पुढे करून देणार नाहीच आहोत. पण जो आता नवीन काम त्यांचं चालू आहे तिकडे तोही करून देणार नाही आम्ही.